सर्व संपलं असं कधीच होत नसतं. असं कधीच होत नसतं. या कथेचा पुढचा भाग. अनूप आणि आप्पा मस्त केमिस्ट्री जुळलेली. अनूपच्या मनात जे जे काही होतं, जे काही डॉक्युमेंटेशन आपण ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर आप्पांना उपयोगी पडणार होतं, अजयला उपयोगी पडणार होतं, अशी सर्व डॉक्युमेंट्स अनूपने तयार केली. व्यवस्थित रजिस्टर्ड डॉक्युमेंट. आता तर त्या गाळ्याचा पण प्रश्न मार्गी लागला होता. अशा सगळ्या आनंददायक घटना मनातल्या मनात रिव्हिजन करत करत अजय सर कारमध्ये बसलेले होते आणि कार कधी बंगल्यात पोचली त्यांचं त्यांनाच कळलं नाही. रात्री गप्पांचा ओघ सुरू झाला आणि मग अजयने ठरवलंच होतं की आज अनूपशी राजाबाजाचा विषय काढायचा. कारण मनाला रोज यातना होत आहेत, त्यांच्या आठवणींनी मन व्याकुळ होतं आहे की काय त्या कोर्टाच्या निर्णयाने त्या राजाबाजावर कधी कोणती तलवार येईल काही सांगता येत नाही. त्यामुळं हा विषय आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी चांगला निर्णय त्या दोघांच्या बाबतीत घेतला पाहिजे अशी उचल अजयच्या मनाने खाल्ली होती. आणि म्हणूनच अनूप त्याच्या रूममध्ये आला. अजय सर आधीच येऊन बसले होते आणि मग चर्चा सुरू झाली. आधी हसत खेळत गप्पा, दिवस कसा गेला वगैरे वगैरे. आजची पार्टी त्या बाबतीत अनूपने मत व्यक्त केलं. त्यानंतर मग विषय राजाबाजापर्यंत पोहोचला. अजय सरांनी एक प्रपोजल टाकलं अनूपसमोर. अरे अनूप, एवढा मोठा बंगला, ठीक आहे, बंगल्यात खूप मोठी व्हॅल्युएबल्स तुझी काही नाही आहे, तरी पण आईबाबांच्या वेळचं जे काही असेल ते आहे. रेवण्णा आणि आपला हा सायण्णा हे दोघं पाहतात, ठीक आहे, पण माझी एक विनंती आहे की त्या मला साथ दिलेल्या राजाबाजाला आपण आपल्या बंगल्यात आणून सांभाळू शकतो का? अनूप म्हणला, आप्पा खरं सांगू तर मी ह्याच विचारात होतो की तुम्हाला या बंगल्यात वास्तव्य करावं लागणार. मी आहे तोपर्यंत कधी कधी तुम्ही हॉटेलला झोपाल, ठीक आहे, पण तुम्हाला तिकडे ठेवून मी बंगल्यात झोपणं हे मला तरी आता प्रशस्त वाटत नाही. त्यामुळं आता मी जाईपर्यंत तुम्ही रोज इथे यायचं आहे. दिस इज माय स्टँडिंग इन्स्ट्रक्शन टू माय लवेबल आप्पा. आणि तुम्ही नाकारणार नाहीत याची मला खात्री आहे. राहता राहिली राजाबाजाची गोष्ट, आप्पा आता घ्या ना निर्णय तुम्ही. सगळे निर्णय आता तुम्ही घ्यायचे आणि तुमच्या आवडीनिवडीला मी कधी नाही म्हणेन असं वाटलंच कसं तुम्हाला? अरे तसं नाही अनूप, तुला विचारल्याशिवाय मी एकही पाऊल उचलणार नाही. अरे तू कागदपत्र तयार केली याचा अर्थ काय मी लगेच मालक झालो का? याचा अर्थ प्रत्येक निर्णय मी घ्यायचा का? नाही, तो तुला विचारूनच. कारण सर्वे सर्वा तूच आहेस आणि कधीकधी माझे निर्णय चुकू शकतात. अरे शेवटी जनरेशन गॅप आहे आपल्यात. अनूप हसला. अनूप म्हटला, आप्पा तुम्ही समजताय तसं, पण मी तर तुम्हाला माझा गुरु मानतो, मित्र मानतो, माझा बाप मानतो. मेरे लिए तो आप सब कुछ हो. आप्पा मी आत्ताच सांगून टाकतो, राजाबाजाला बंगल्यात आणा तुम्ही. आणि गुरुदेव सिंग म्हणून आपल्या इथेच कॉलनीतच राहतात, ते चांगले वेटरनरी डॉक्टर आहेत, त्यांना मी बंगल्यात बोलवून घेईन. राजाबाजाला आणण्याची व्यवस्था करायला मी आदूला सांगतो तुम्हाला सोबत करायला. आणि उद्या सकाळीच हॉटेलमधनं मी जेव्हा बाहेर पडेन तेव्हा तुम्ही माझ्यासोबत यायचं आहे. मला ड्रॉप करा, आदू बाळाला घेऊन जा आणि राजाबाजाला घेऊन बंगल्यावर सोडून त्यांची व्यवस्था लावून मग आदित्य कार घेऊन माझ्याकडे आला तरी चालेल.
बस अजून काय आप्पा? आप्पा, हे सगळं झालं. डॉक्युमेंट्स झाले, माझी ऑलमोस्ट जायची तयारी झाली आहे. पण काही प्रश्न अनुत्तरित राहिलेले तसेच मनात मला घेऊन जायचे नाही आहेत. त्यामुळं बऱ्याच गोष्टी आज मला तुमच्याशी गप्पा मारता मारता, ज्या गोष्टी तुमच्या अंतर्मनात दडून राहिलेल्या आहेत, त्या फक्त या अनूपला नाही सांगणार तुम्ही? या अनूपच्या व्यतिरिक्त काय तुमच्याकडं अजून एखादं ठिकाण आहे मन मोकळं करायला? मला नाही वाटत आप्पा. म्हणून कोणताही सल आणि कोणतंही सिक्रेट तुमच्या मनात राहिलं नाही पाहिजे. जे सगळं जायच्या आधी मला माहीत झालं पाहिजे आणि त्यातून जर काही प्रॉब्लेम्स असतील, काही प्रश्न असतील, तर त्याची उत्तरं या अनूपला नक्की सापडतील. डोंट वरी अबाउट एनिथिंग. जे काही घडलं, जे काही घडून गेलं ते घडून गेलं. पण पुढं काही जे चांगलं घडवायचं असेल तर हा अनूप या श्वासातला श्वास त्याच्या जीवात असे तोपर्यंत आप्पा तुमच्यासाठी कधीही कुठेही तुमच्यासोबत खंबीरपणे उभं राहायला तयार आहे. त्यामुळं आप्पा आता राजाबाजाचा प्रश्न निकाली लागला आहे. माझं मन खूप खातंय मला आतल्या आत. आप्पा, मला जो काही अंधकार झाला त्यामागची कहाणी फक्त मला आणि मलाच तुम्ही सांगणार आहात. नक्की काय झालं? ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही बोलून गेलात की के प्रसाद म्हणून तुमचे साहेब होते, जे आमच्या कॉलेजमध्ये पण आले होते, असं तुम्ही सांगितलं. त्या के प्रसाद साहेबांचा PA या पदासाठी कोणीतरी उत्सुक होतं, जे तुमच्या बिल्डिंगमध्ये राहत होतं. ती कहाणी मला हवी आहे. अरे जाऊ दे ना अनूप, काय जो बीत गई सो बीत गई. सोडून दे ना तो विषय. माझ्या नशिबात होता तो अंधार झाला, तो मी भोगला. त्या अंधारात सुद्धा मी स्वतःला टिकवलं, नामस्मरण केलं, प्राणायाम केलं. स्वतःच्या मनाची खंबीरता वाढवण्यात तो अंधकाराचा कालावधी मी नक्की घालवला. आणि खरं सांगतो तुला अनु, मला त्या गोष्टीचं ना काही शल्य नाही आहे. कारण त्यामध्ये काय घडणार होतं हे मला माहीत होतं आणि त्यामुळं तशी माझी मानसिक तयारी 100% झालेली होती. म्हणून मला तसं काही फारसं नाही वाटत. अर्थात मला संपवण्याचा कट होता आणि तोच कट मी त्याच व्यक्तींवर उलटवला, माझं बुद्धिचातुर्य वापरून. अरे काय सांगू अनुप तुला, ती रात्र तशी काळरात्र होती. तसं पाहायला गेलं तर आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र होता, पण माझ्या आयुष्यात आलेली ती काळरात्र होती. कारण त्या माझ्या ऑफिसमधल्या त्या स्टेनोने माझ्या बिल्डिंगमध्येच राहणाऱ्या तिने मला फोन केला आणि घरी बोलवून घेतलं. तसा 4-5 वेळा मी तिच्या घरी गेलेलो. चहा, कॉफी, गप्पा याच्या उपर कधीही काही मजल नाही. पण ती पौर्णिमेची रात्र तिने का निवडावी याचं मला अप्रूप वाटलं. आणि मग जणू काही कोजागिरीचीच रात्र आहे असं समजून तिने माझं स्वागत केलं. आणि थोडंसं तिचं आणि तिच्या मुलीचं वागणं थोडं वेगळं होतं माझ्याशी. मला काहीतरी खटकत होतं. म्हणतात ना, कधीकधी तुमची इंट्युशन पॉवर तुम्हाला काहीतरी सूचक दृष्टांत होत असतात, त्याच्यामध्ये काहीतरी गर्भितार्थ लपलेला असतो. आणि असंच काहीसं झालं. आणि अनुप, मला त्या दोघींनी वेलकम केलं, मायलेकींनी. तसं पाहिलं तर तिचे पती पण घरी होते, पण निष्क्रियता. कधी काळी त्यांना एक मोठा आजार झालेला, त्यामुळं ते फारसं काही करत नव्हते. त्यांच्या बेडवरून पण ते खूप कमी वेळा उठायचे. फक्त स्वतःचं आवरण्यापुरतं त्यांच्यामध्ये थोडीशी ताकद होती. आणि तशी पाहिली तर या दोघांच्या वयामध्ये खूप मोठी गॅप. त्यामुळंच काय असेल ते, या स्त्रीचं वागणं कदाचित त्यामुळेच तसं असावं असा मी कधीच मनाशी कयास बांधला होता. दिसायला बोल्ड अँड फ्रँक असा एक फक्त चेहऱ्यावर मुखवटा असायचा आणि आतून जे करायचं ते नक्की त्या करत होत्या. दोघीही एका माळेच्या मणी. अर्थात माझ्याशी तसं काही नाही, माझ्याशी चांगल्या होत्या म्हणून मी पण चांगलाच बोलायचो. पण त्या रात्री मला जाणवलं
की कुठेतरी माझा अडसर के प्रसाद त्यांच्या पी एपेक्षा मला जास्त किंमत देत होते, ड्यू टू माय ऑनेस्टी अँड इंटेग्रिटी अँड ड्यू टू माय पंक्च्युअल वर्क ॲज ए सेल्स अँड परचेस ऑफिसर ऑफ द कंपनी. आणि माझ्या टेबलपासून, माझ्या या पदापासून व्हाईस प्रेसिडेंटचं पद फक्त एक मधलं पद सोडलं तर शेवटची 7 वर्ष मला व्ही पी म्हणून त्या कंपनीत काम करायला मिळणार होतं. आणि तीच गोष्ट हिला खटकत होती. आणि मी जर नसेन तर व्ही पी पद मिळवणं उसके बाएं हात का खेळ था, अशीच कंपनीमध्ये गत होती. आणि याच गोष्टी मला पण खटकत होत्या. आणि माझं अस्तित्व, माझं त्या कंपनीवर, त्या पदावर असणं आणि माझी लोकप्रियता वाढत जाणं हे तिला मात्र खटकत होतं. आणि म्हणून तिने माझा काटा काढायचं ठरवलं. काय झालं नक्की अनुप तुला सांगेन. अंगावर काटे येतील तुझ्या. कदाचित तुला असं वाटेल की अरे आपले आप्पा इतके डेंजरस आहेत. चल, ऐकण्याची तू मनस्थिती तयार ठेव. सांगेन मी तुला. आणि आज तुला जेव्हा सांगेन त्यानंतर या ओठातून ही कहाणी कधीही बाहेर पडणार नाही. फक्त एकच गोष्ट, जो बीत गई सो बीत गई. बस कल का सूरज देखने के लिए मैं तो बस मुस्कुराता रहूँगा, मुस्कुराता रहूँगा. अप्पा, मी थोडा जाऊन येतो, कारण मला मन घट्ट करून सगळं ऐकायचं आहे. तुम्ही पण फ्रेश होऊन या आणि मग मला पुढचं सगळं सांगा. असं करून त्या चर्चेला थोडासा विराम मिळाला आणि पुन्हा दोघंजणं अनुपच्या रूममध्ये एकत्र आले. आणि मग अप्पांनी बोलायला सुरुवात केली. पाहत राहा, ऐकत राहा. सर्व संपलं असं कधीच होत नसतं. ही एक प्रविलिखित कथा, लिखित म्हणण्यापेक्षा कुठेही लिहिलेली नाही आहे. ऑन कॅमेरा आय एम टेलिंग दिस स्टोरी डायरेक्ट टू यू. कवी प्रवीज शो, a unique YouTube channel with 9,091 videos. पुन्हा भेटूयात दुसऱ्या भागात. आप्पा काय सांगतायत, नक्की त्या रात्रीचा थरार काय आहे. तुम्ही पण उत्सुक आहात ना ऐकायला. मी पण सांगायला खूप उत्सुक आहे. भेटूयात.